गराड्यात आहेत, अभिवादन स्वीकारतात, शुभेच्छा स्वीकारतात। आणि यानंतरची दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते या ठिकाणी सामने आले असल्याचं बघायला मिळते। काही वेळापूर्वी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना त्यांच्यावर करावा लागलेला होता आणि संपूर्ण ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। या ठिकाणी इम्तियाज जलील हे आघाडीवर असल्याचं आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतर भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते हे अगदी समोरासमोर येऊन घेतले। त्यानंतर अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आलेली आहे, कमांडोंचं पथक देखील आलेलं आहे। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। सौम्य लाठीचार्ज एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर झाला आणि त्यानंतर थोडासा जमाव आक्रमक झाला। तीच दृश्य आपण बघतोय। संभाजीनगर शहरातील ही दृश्य आहेत। अनेक जण इम्तियाज जलील यांचे पाठीराखे आहेत, समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत एमआयएम पक्षाचे। लाठीचार्ज झाल्यानंतर मात्र हा जमाव थोडासा आक्रमक झालेला आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलवण्यात आलेली आहे, कमांडोंचं पथक देखील तिथे आलेलं आहे। भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आलेले, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतात। काय घडते? संभाजीनगरमध्ये जोरात राडा झालाय। भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घोषणा देत आहेत। पोलिसांची अतिरिक्त कुमक तिथे आलेली आहे, कमांडो पथक देखील आलेले आहे आणि जमावाला नियंत्रण करण्याचा प्रशासनाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। गेल्या काही तासापासून हे तिथं चित्र आहे।